तुम्हाला कोणी सांगितलं उमेदवार आहे? आता ते आमदार आहेत, मी आमदाराच्या विरोधात करतोय, उमेदवाराच्या विरोधात नाही करत. आमदाराने जे आमचं बायोमेट्रिक सर्व्हे थांबवला त्या आमदाराच्या विरोधात करतोय, उमेदवाराच्या विरोधात करत नाही. हा थोडं तुमचं तपा होतं. या ठिकाणी सर्वे झालेला होता आणि तो तातडीने संपवला. 2 अधिवेशने झाली या पूर्वी हा प्रश्न आलेला होता. लोकसभा निवडणूक झाल्या, आता विधानसभा तोंडावर आलेल्या असताना हा विषय का करण्यात आला? बघा, निवडणुका होत्या, काही गोष्टीचा आम्ही वेट अँड वॉच करत होतो, अधिवेशनाची आम्ही वाट पाहत होतो तर या अधिवेशनामध्ये त्याच्यावरती सकारात्मक काही निर्णय घेतील आणि ते आमदार आणतील, पण त्यांनी त्या ठिकाणी सकारात्मक निर्णय काही घेतलाच नाही. त्यांनी फक्त शिल्पो आणि ते ह्याच्यावरती ताशेरे ओढले. झोपडपट्टीबद्दल आणि प्रकल्पग्रस्तांबद्दल त्यांनी तो बोलायला पाहिजे होतं, त्याच्यावरती त्यांनी काही बोललंच नाही. म्हणून एक आम्हाला माहिती की आज नाही तो कब नाही. आता जर हे झालं नाही तर हे जर प्रेसिडेंट करत असतील मंत्री महोदयांवरती आणि मुख्यमंत्र्यांवरती उपमुख्यमंत्र्यांवरती, तर आम्हाला पण आमचा हक्क आहे ना. संविधानाने आम्हाला आमचा हक्क दिलेला आहे. आम्हाला आमच्या हक्कासाठी आम्हाला आमची लढाई लढायला आता तो त्यांनी कुठला शोध लावलाय मला माहिती आहे, पण त्याचा प्रश्न येतोच कुठं. आता तर पहिला बायोमेट्रिक सर्वे होणं महत्वाचं आहे. सर्वे झाल्यानंतर या सर्व गोष्टी पुढच्या आहेत, त्याला पण 2-3 वर्ष जातील. बायोमेट्रिक सर्वे अमुक या सर्व गोष्टी झाल्यानंतर आणि मी किंवा एफएसआय मी देणार आहे का? एफएसआय देणार शासनच आहे. शासनाला त्यांनी सांगावं ना, त्यांनी बोलले का? मी आता केस दाखवला, त्यांनी बोललंय त्यांनी, तर त्यांनी ते करून आणावं ना शासनाकडनं. मी तर बोलतो मला 2 एफएसआय करून रेग्युलाइज करून द्या आम्हाला, कारण खालचं घर आणि वरचं घर गरजेपोटी बांधलेली घरं आहेत. आता ती गरजेपोटी बांधलेली घरं आहेत, म्हणजे खाली एक रूम आहे, वरचे एक रूम आहे, मोबदला दोन्ही रूमला भेटायला म्हणजे ग्राउंड फ्लोरला आणि पहिल्या मजल्याला. या ठिकाणी बायोमेट्रिकच्या माध्यमातून आपण जबरदस्तीने काय घेतलेले आहेत आणि इथे व्यापारीकरण करण्याचा प्रयत्न केला. हे बघा, मी काय बोलतो, मी जर सह्या घेतलेल्या आहेत तर त्यांनी चिंचपडा बाजूला ठेवावा ना. चिंचपडा हा एरिया बाजूला ठेवावा, त्यांनी बोनकडे सुरुवात करावी, तिकडनं सुरुवात करावी ना. करायला कोणी थांबलंय? थांबवलं माझं, पण कुठं तरी सुरुवात व्हायला पाहिजे. माझं तर म्हणे एका वेळेस संपूर्ण नगरांमध्ये सुरुवात व्हायला पाहिजे, सर्वच नगरांमध्ये सुरुवात व्हायला. विजय चौगुलेचा काय संबंध? मी काय जबरदस्ती केलं? थांबव माझं बोनकडेला तुमचं चालू करा. तुम्हाला पॉझिटिव्ह मग काल कशाला पत्र काढायला पाहिजे? काल पत्र घाई कशाला काढायला पाहिजे पत्र? विजय चौगुले पीसी घेतो म्हणून झोपडपट्टीचे आणि सकारात्मक कुठल्याही जर दृष्टिकोन नजरेसमोर नाही आणला तर आमरण उपोषण हे ठरलेलं आहे. आता प्रकल्पग्रस्तांचं पण काल पत्र काढलंय, गरजेपोटी घरं. आता गरजेपोटी घरं राहिली नाही, गरजेपोटी बिल्डिंग झाल्या. आता त्या बिल्डिंग रेग्युलाइज करायला पाहिजे. आता तुम्हाला प्रेस नोट दिलेलीच आहे ना, कोणाला विचारायचं दिलेलं आहे. माझी लढाई आमदाराच्या विरोध आहे, आमदारांनी ते थांबवलं म्हणून मी आमदाराची लढाई लढतोय. राज्य सरकारने कुठल्याही परिस्थितीमध्ये हे सारे सर्वे थांबवलेला नाहीये. त्यांना फक्त काही प्रेशर टॅग यूज करून, आता काही लोकांनी धरलं तर चौथवणी सोडलं तर पडते अशी परिस्थिती आहे, म्हणून कोणी प्रेशर टॅग यूज करून त्या गोष्टी केलेल्या आहेत. आमचं म्हणणं आहे ते चालू व्हायला पाहिजे, कुठल्या परिस्थितीत चालू व्हायला पाहिजे. आता त्यांनी करून आणावं ना. आम्ही मतदान केले त्यांना, आमदार म्हणून आम्ही निवडून आणले त्यांना. आम्ही विरोधात असेल तर गोष्ट वेगळी होती. आम्ही त्यांच्याबरोबर युतीमध्ये होतो, आम्ही त्यांना सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आम्ही त्यांना मतदान केलंय. मग त्याने आमच्या जोरावर का उठावं? सकारात्मक त्याने आमच्याबद्दल करावं. मी तर 1 ऑगस्ट पासून मी उपोषणाला बसणार, आम्हाला उपोषण जर या गोष्टीचं कधी कधी घरात सुद्धा थोडा हे करायला लागतं आपल्याला. घरामध्ये सुद्धा जर झालं तर थोडा राग दाखवायला लागतो. न्याय जर असं वेगळ्या पद्धतीने एका भावाला वेगळा आणि एका भावाला वेगळा, जर तुम्ही कॉलनीमध्ये वेगळा न्याय देत आणि झोपडपट्टीमध्ये वेगळा न्याय देत आहे तर ते करायला लागतो. 2 भावामध्ये जर एका भावाला जर वेगळा न्याय मिळाला आणि एकाला वेगळा न्याय मिळाला तर भाऊ विरोधात जातो कुटुंबाच्या. सर्वेक्षणाला शासनाने सुरुवात केली नाही या ठिकाणी तो बघू ना, तो विषय नंतरचा. धोरणात्मक निर्णय नाही तोपर्यंत मी नाही आम्हाला
का नाही सुटणार? सुटणार. माझं तेवढा मॉडल पॉवर ज्या पद्धतीने मी SRA करून घेऊन आलो दारात लोकांच्या दरवाज्यात घेऊन आलो नव्या मुंबईच्या 25-25-30 वर्षामध्ये यांनी SRA फक्त बोलले पण त्यांनी कधी झोपडपट्टीचा सकारात्मक व्हायला पाहिजे असं दृष्टिकोन ठेवलाच नाही आमदारांनी. म्हणून मी हे करतो आणि होईल. मला माझं मॉडेल माझे होते नाही तर या हाताने देईन नाही तर या हाताने घेईन. ही दोन प्रकार आहेत. आम्हाला उपोषण या हाताने मी प्राणाची हे नाही करणार परवा नाही करणार या हाताने देईन नाही तर या हाताने घेईन. जे होईल ते होईल. आता हे तुम्ही प्रकल्प कसले ते तुम्हाला समजायला पाहिजे आणि आमदारांना समजायला पाहिजे. ही MIDC ची जमीन आहे. MIDCच्या माध्यमातूनच MIDCने ती यंत्रणा उभी केली आहे. MMR हा दुसऱ्यांचा एकटा नव्या मुंबईवरती नाही आहे. MMR हा फक्त मुंबई सोडून MMR हा नवीन झालेला आहे. प्रकल्प असताना अन्याय होतोय काय होतं हे कोणी करायला पाहिजे आमदाराला समजायला पाहिजे. आमदारांनी बोलायला पाहिजे. मी काय बोलणार आहे त्याने मी झोपडपट्ट्यांसाठी लढाई माझी मी लढतोय. त्या जर ती जमीन त्यांची असेल शासनाची नसेल त्यांची असेल त्यांना मोबदला देण्यासाठी आमदारांनी लढाई लढायला पाहिजे. ते ना गावठाणामध्ये नाही प्रकल्प असताना न्याय देऊ शकत ते इथं काय देतील. हा याच्या बरोबर मी 2 याच्यासाठी उपोषण करणार आहे. झोपडपट्टीसाठी तर आहेच आहे पण जो 17 प्लाझा आहे जो नवी मुंबई महानगरपालिकेने जो टेंडर काढून विकलाय त्याची सुद्धा इन्क्वायरी व्हायला पाहिजे. त्यात 100 करोडचा भ्रष्टाचार झालाय त्याची सुद्धा इन्क्वायरी झाला पाहिजे. याच्यात कोणाचे हात पिवळे झालेत हे सुद्धा ते निघायला पाहिजे. ही पण माझी मागणी असणार आहे. या मागणीसाठी मी उपोषणाला बसेल. आता तुम्ही 12,000 मीटरचा प्लॉट आहे म्हणजे किती करोडचा प्लॉट होतो त्यावेळेस तो 60 करोडला विकला गेलाय. आज किंमत काय आहे त्या प्लॉटची? 60 ते 64 करोडला टेंडर दिलाय ते पण रिंग करून टेंडर दिलेलं आहे. नव्यामधल्या बिल्डरने का नाही घेतला मग त्यावेळेस नव्यामधल्या बिल्डर लोकांना सर्वांना बाजूला करण्यात आला आणि आत्ताच्या बिल्डर लोकांना आणून ते देण्यात आला. आणि तो आज तुम्हाला मी 60 ते 64 माझी एखाद्या वेळेस चुकीची चुका माहिती असेल जास्त पण असू शकते कमी पण असू शकते पण मला वाटतं 70च्या आसपासच कुठेतरी त्या आहे. म्हणजे आज रेट काय 12,000 मीटर आणि कोणी दिली परवानगी आहे ना? कुठल्या शासनाने परवानगी दिली यांना ही टेंडर काढायला? आणि मग तुम्ही बोंबलता सिडकोत भ्रष्टाचार होतो MIDC भ्रष्टाचार होतो. अरे तुम्हाला मी आता सांगायला लागले तर त्यांचे जे प्लॉट आहेत ना त्यांचे जे काय बोलतात केंद्राच्या समोरचे जे MIDC चे प्लॉट आहेत ना तिथे त्या बोनकोडेचा दलित लोकांचा काय बोलतात स्मशान हडपलंय. त्या ठिकाणी स्मशान होऊन नाही ते दलित लोकांचं कोण नाही होऊन देत. का दलितांवरती अन्याय होतो? गावातले दलित आहेत म्हणून बिचारे गप्प बसतात. पण आता मी नाही गप्प बसणार. त्यांना सुद्धा न्याय देण्यासाठी मी प्रयत्न करणार. नवी मुंबई मधील ताज्या बातम्यांसाठी वाशी समाचारला सबस्क्राईब करा.